राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीचे औचित्य साधून येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार नेहाताई योगेश उर्फ बाबू पाटे, नारायणगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुषमा वावळ आणि वारुळवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार जयश्री बनकर या तीनही उमेदवारांच्या हस्ते आज नारायणगाव बस स्थानकासमोर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले। यावेळी असंख्य लहान थोर ज्येष्ठ मंडळी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नेहाताई पाटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेहाताई वावळ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सीताई बनकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दुर्गा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विनम्र स्तुतीला प्रथम अभिवादन करतो। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आणि ही जयंती आज या निमित्त साधून आज आपल्या नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार नेहाताई पाटे, पंचायत समिती नारायणगाव गणाचे उमेदवार सुषमाताई वावळ आणि वारुळवाडी गणाच्या उमेदवार आदरणीय जयश्रीताई बनकर यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज नारायणगाव वारुळवाडी आणि नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गटातील समस्त सर्व असणारे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे। निश्चित बाळासाहेबांची विचारधारा घेऊन शिवसेना पक्ष, आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिवभक्त आदरणीय जिल्हे शिवनेरीचे शिलेदार शरददादा सोनवणे यांच्या भक्कम अशा पाठबळावर आमचे हे 3 उमेदवार शिवसेना पक्षाच्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे आज या ठिकाणी या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन तालुका प्रमुख बाबू पाटे आणि परिसरातील सर्व आमच्या या नारायणगाव वारुळवाडी परिसरातील संपूर्ण असणाऱ्या जिल्हा परिषद गटातील समस्त ग्रामस्थांच्या विभाग या ठिकाणी झालेला आहे। नेहाताई यांनी गुंजाळवाडी या ठिकाणी एक मार्मिक भाषण केलं। ते भाषण करत असताना त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने विशद केलं की संसाराचा रथ ओढत असताना माझे पती समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेत आहेत आणि हे वाहून घेत असताना माझ्या पतीला 2 वाजता 3 वाजता 4 वाजता पहाटे कधीही फोन यायचे आणि हे फोन आल्यानंतर काळजामध्ये धस्स व्हायचं की हे काय चाललंय, माझा संसार चाललाय का समाजकारण चाललंय। आणि जेव्हा त्यांच्या हे सर्व लक्षात आले की अरे हा माणूस एका सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे, सामान्य जनतेची दुःख पाहत नसताना त्यांना मदत करण्याचं धाडस या माणसामध्ये आहे। आणि मग त्यांनी त्यावेळेस काल अतिशय मार्मिक असा शब्द वापरला की नंतर ज्यावेळेस फोन यायचा त्यावेळेस मी समजून जायचे की कुणी ना कुणीतरी अडचणीत आहे आणि त्या अडचणीतल्या माणसाला आपल्याला मदत करण्यात येते। मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच व्हायला पाहिजे। खऱ्या अर्थाने आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना होणार आहे। आज त्याचबरोबर खरं तर आपले सहकारी मित्र किरणदादा सोलाच असतील यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे, मयूर शेळके असतील यांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि आपल्या सगळ्यांचे फार उमणारे मित्र चेतन भाऊ पडगम, त्याचबरोबर योगेश वायकर यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे, वैभव डेरे यांचा सुद्धा जन्मदिवस आहे। आणि त्यानिमित्ताने आज खरं तर आपल्या या पक्ष संघटनेच्या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होते। मी मनापासून या सगळ्या आपल्या सगळ्या यांना जयंतीनिमित्त वंदन करतो आणि त्याचबरोबर आपल्या ह्या जिल्हा परिषद गटात आणि गणामध्ये ही मानवंदना खऱ्या अर्थाने होईल। जेव्हा संपूर्ण तालुका हा शिवसेनामय होईल त्या अर्थाने खऱ्या अर्थाने मानवंदना आपल्याला द्यायचं काम या आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना करावे लागेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।